ह्या आहेत गवारीच्या शेंगा। तर आज आपण गवारीच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत। तर ह्या मी गवारीच्या शेंगा अशा प्रकारे निवडून घेतल्या। आता ह्या मी धुवून घेते। इथं मी धणे घेतले, खोबरं घेतलं, कांदा घेतला, कोथिंबीर घेतली आणि मिरच्या घेतल्या। 8-9 मिरच्या आहेत ह्या, कारण ह्या जास्त तिखट नाही आहेत। याच्यात लसूण आहे, अद्रक आहे आणि थोडेसे फुटाणे आहेत आणि ह्याच्यामध्ये हे थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला आणि तीळ आणि ते सगळं एकत्र भाजून घ्यायचं। अशा प्रकारे मी सगळं ते जास्त भाजायचं नाहीये, हे थोडंसं भाजून घ्यायचे। कारण तीळ पण जास्त भाजले नाही तरी चालते, मसाले ते पूर्णपणे भाजून निघतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त भाजायचं नाहीये। आणि फुटाणे तर ऑलरेडी भाजलेले असते तर, आणि लसूण नाही भाजला तरी चालतो, पण पुढची टेस्ट वाढती, त्याच्यामुळे हा लसूण थोडासा भाजते मी, अद्रक आणि लसूण। आता हे थोडंसं भाजलं की एका ताटात काढून घेते आणि मग मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते। धणे पण भाजून घ्यायचे। धणे आपण जसे मसाल्याला चांगले भाजतो तसे भाजून घ्यायचे। धणे पण मी अशा प्रकारे भाजून घेतले। खोबरं पण चांगलं भाजून घ्यायचं। तर मिरच्या भाजायला टाकल्यात मी, मिरच्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या। हे एवढं जे मिश्रण आहे हे पहिलं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे मग चांगल्या प्रकारे बारीक होतं। तर मी एवढं गार झाल्यावर हे मिक्सरमध्ये फिरवते आणि नंतर कांदा मिरच्या त्यानंतर टाकून फिरवते। मिरच्या पण अशा चांगल्या मी भाजून घेतल्या। त्याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातल्या आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। कांदा पण चांगला परतून घ्यायचा। आपला कांदा पण चांगला परतला। आता मी काढून घेते, हा गार होण्यासाठी ठेवते आणि मग बारीक करून घेते। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची, तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तो टाका। तुम्ही म्हणाल की आता काळ्या मसाल्याला हळद घालून बघा, कलर पण खूप छान येतो आणि टेस्टी पण खूप लागते ही भाजी। तुम्ही अशी याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची हळदीमध्ये। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालू, याला झाकण ठेवून घेते। आता झाकण ठेवून एक वाफ काढायची चांगली त्याची। त्या थोड्याशा अशा शिजल्या तर शेंगा, तर आपण ह्या काढून घ्यायच्या आणि मग नंतर मसाला परतला की मग ह्या शेंगा टाकायच्या। आता मी एका याच्यामध्ये ह्या शेंगा काढून घेते। अशा प्रकारे हा बारीक मसाला मी काढून घेतला, 2 वेळेस पाणी घातलं आणि मग परत फिरवून घेतलं। हा एकदम बारीक मसाला काढून घ्यायचा। तुम्हाला असं वाटलं की हा मसाला जास्त झाला आहे तर हा मसाला आपण दुसऱ्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो। तर मला असं वाटलं की थोडा मसाला जास्त झाला आहे तर मी थोडासा मसाला काढून घेतला आणि दुसऱ्या भाजीसाठी पण वापरू शकतो। वांग्याची भाजी बनवायसाठी पण हा मसाला आपण वापरू शकतो। 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो हा। याच्यामध्ये मसाला टाकून घेतला मी आणि आता भांड्यातलं थोडंसं पाणी टाकते। गॅस मीडियम राहून द्यायचा आणि एकदम चांगलं फ्राय करून घ्यायचा हा मसाला। अशा प्रकारे हे मध्ये मी झाकण ठेवलं होतं, झाकण काढून हे परतून घ्यायचं। असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या। असं सगळा मसाला हा एकजीव होतो
तेव्हाच मसाला हा परततो. आता याच्यामध्ये मी शेंगा घालून घेते. आता इकडं उकळतं पाणी करून ठेवलं मी. तर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. ही अशी भाजी झाली. तर याला थोडंसं शिजू द्यायचं. झाकण ठेवून मी याला कमी गॅसवर शिजून देते. अर्ध झाकण ठेवलं का पळी ठेवली की उतू पण जात नाही. आणि बघा याला तरी पण किती छान आली आहे. आपण हळद टाकली असं वाटत पण नाहीये. या अशा प्रकारे भाजी केली का खूप चवदार होते. तर मध्ये मध्ये याला चेक करायचं आणि अर्ध झाकण ठेवून पळी टाकायची त्याच्यामध्ये, मग ते उतू जात नाही. हे बघा सुगंध तर इतका सुंदर येतोय आणि भाजी पण शिजली आहे. पाच मिनिटातच अशा प्रकारे भाजी केली तर शिजती. अशा प्रकारे नक्की भाजी करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली. सुगंध तर खूपच सुंदर येतोय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर त्याची सुरुवात कशी करायची तर आपण बघूया. हे बघा एकदम तरी पण आली आहे आणि एकदम चवदार अशी भाजी झाली आहे ही. सर्वांनी तर खूप मनापासून ही भाजी खाल्ली आणि कौतुक पण खूप केलं. तर तुम्ही बनवा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे. याच्यामध्ये काही ट्रिक पण आहेत, काय काय कसं कसं करायचं. तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा. तर मी गॅस बंद करते. गवारीच्या शेंगाची भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, ज्वारीच्या पोळी त्याच्यासोबत खूप चवदार लागते ही भाजी. एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली किंवा तुम्ही कशी भाजी बनवता. तुम्ही पण अशीच भाजी बनवता का असं एक वेळेस नक्की मला सांगा. चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.